श्री वल्लभ शेळके सर घडविणार 4,000 लोकांना पंढरीची वारी। काल राजुरी येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सजवलेल्या बसमधून हे भाविक पंढरपूरला रवाना झाल्याची माहिती विद्याविकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य जी.के. आवटी सर यांनी दिली। विद्याविकास मंदिर या शाळेमध्ये डिजिटल नेमप्लेटचे अनावरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या नेमप्लेटवरती माझी शाळा माझा अभिमान अशा आशयाचा सुंदर असा मजकूर लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एवढ्या 50 बस व 2,000 भाविकांना नेण्याचं प्रयोजन विचारलं असता वल्लभ शेळके सर म्हणाले की हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम हे कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आले असता त्यांनी मला सांगितलं की ज्या लोकांनी पायीवारीमध्ये ज्यांना जायला जमलं नाही अशा लोकांना तुम्ही तुमच्या बसमधून पंढरीची वारी करा व त्यांची सोय करा। म्हणून वल्लभ शेळके सरांनी आज 2,000 लोकांची सोय केली। या प्रवासात चहा नाश्ता जेवण या सर्व सुविधा मिळणार असल्याचं शेळके परिवाराच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। पंढरपूर येथे दर्शनासाठी पास सुद्धा उपलब्ध करून ठेवलेले असल्याचे यावेळी वल्लभ शेळके सर यांनी सांगितले। सोमवारी सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित भाविकांना पंढरीची वारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे, जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरदराव लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आंबले, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ धमाले, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तुषार शेठ थोरात, अनंतराव चौगुले, अशोक नाना घोडके यांच्यासह शेळके परिवारातील माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, उपसरपंच माऊली शेठ शेळके, विवेक शेळके, वल्लभ शेळके, सर्व शेळके परिवार यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर शेळके परिवारातील सर्व मित्रपरिवार ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे वल्लभ शेळके मित्रपरिवारही यावेळी व राजुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष करत ही 50 समर्थच्या बसची वारी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद राजुरी। मला ही सुद्धा धन्यता वाटली। नेमके तुम्ही आम्ही सर्वजण किंबहुना माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी सर्व मान्यवर तुम्हा मला निरोप देण्याकरता आलेले आहे। तेव्हा आपला प्रवास सुखाचा हो। सर्व लोकांनी कादर जबाबदारी घ्या, कारण पंढरपूरला खूप गर्दी आहे। गर्दीमध्ये दर्शन जरी नाही झालं तरी पांडुरंगरायांच्या मंदिराला नुसती प्रदक्षिणा जरी तुम्ही केली तरी सुद्धा वारी केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये की कोल्हाजी बाबा यांची जी काही धर्मशाळा चैतन्य महाराजांचा मठ तयार झाला, अतिशय सुंदर आणि स्वच्छता सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळते। इथून पुढे कोणी जरी अशा प्रकारे आपल्या खर्च जरी केलं तरी चैतन्य महाराजांच्या मठामध्ये कोल्हाजी बाबांच्या मठामध्ये कादर उतरायला जावं म्हणजे एक मानसिक समाधान वाटेल। चंद्रभागा हाकेच्या अंतरावर जवळ आहे। तेव्हा तुम्ही आम्ही सर्व निघाला। सर्व राजुरी ग्राम दैवतांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आम्हा सर्व वारकऱ्यांची यात्रा सफल हो, निर्विघ्नपणाने पार पडो अशी प्रार्थना करतो। शब्दांना विराम घेतो।